संभाजीनगरमध्ये एक बँक चोरट्यांनी चोरी करत असताना पेटली अशी चर्चा सुरू होती। अशातच आता या प्रकरणानं चक्रावून टाकणारे एक वळण घेतलंय। वैजापुरातली बँक माजी उपसरपंचानेच जाळली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 64 लाखाच्या फसवणुकीचे पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने ही आग लावली गेली होती। माजी उपसरपंच भरत कदमवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल होता आणि तेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झालेला आहे। ज्या गाडीचा तिथे वापर करण्यात आला त्या गाडीमध्ये तिचा पूर्ण डेटा इरेज करण्याचा प्रयत्न झाला होता, ज्यामध्ये त्याचा इंजिन नंबर, चेसी नंबर बदलून टाकला, म्हणजे खोडून टाकला होता। त्याचा कलर बदलण्याचा प्रयत्न झाला, जेणेकरून सीसीटीव्हीमध्ये आला तरी सुद्धा पोलीस गोंधळून जातील असा त्यांचा अंदाज होता। परंतु एलसीबीचा स्टाफ, लोकल पोलीस स्टेशनचा स्टाफ यांनी अतिशय शिताफीने वेळेचा कुठलाही अपव्यय टाळता 24 तासाच्या आत ही पूर्णच्या पूर्ण गँग बस्ट केलेली आहे आणि यामध्ये सर्वच्या सर्व आरोपी जे निष्पन्न करून 6 पैकी 5 आरोपी अटक केलेले आहेत।